हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. छोटी युद्ध आता संपलेले, सुरू होत आहे महायुद्ध. गेम ऑन. मेगा फायनल होळीपाडा चषक 2024. स्लाइस केला बॉलला, थर्ड मॅनला फिल्डर. पहिली धाव तर पूर्ण करण्यात आलेली आहे. खातं उघडलंय. फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडचा. दीपेनचा बॅटमधून सिंगल आलेला. दीपेन आणि धीरज या जोडीला आपण आघाडीला पाहतोय. दांडाखाडी संघ बॅटिंग करतोय. उमेल मान फिल्डिंग. 2 षटकांची मॅच. अनिकेत लॉफ केला, बॅट फिरली, मिस सॅमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर, लॉंग ऑफचा आलाय. कॅश ड्रॉप, कॅश ड्रॉप. या क्षणाला कौस्तुभ, या चुका ऍक्सेप्ट नसतील. तुम्ही अंतिम फेरी मेगा फायनल खेळतात. कॅच ड्रॉप झालाय. ऍक्च्युली कॅच पकडण्याचं जजमेंट नव्हतं. ज्या जजमेंट मध्ये यायचं होतं तो जजमेंट फार लांबचा झाला होता आणि तो चेंडू त्यावेळेला निघून गेला. खेळ सुटलाय आणि झेलचा किती मोठा इम्पॅक्ट राहील येणारे कालवेळ सांगणार आहे. सुरुवात चांगली आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपलकर पहिले षटक मार्गस्थ आहे आणि 2 षटकांच्या सामन्यामध्ये आता सुरुवात चांगली झाली. वाऱ्याचा वेग आहे त्यामुळे जज करता आला नाही क्षेत्ररक्षकाला देखील. चेंज ऑफ पेस, कमी गती, व्हेरिएशन आपण पाहतोय गोलंदाजाकडून. इम्पॅक्टफुल बॉलिंग आपण पाहतोय गोलंदाज सध्या अनिकेत कडून. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त धावा आहेत त्या. 3 धावा. गोलंदाज यार लॉफ केला, बॅट पुन्हा फिरली. लॉंग ऑफचा फिल्डर. चांगला असेल. वेल जॅच, वेल जॅच. आणि फलंदाज बाद. पहिला धक्का उमेल मानचा विरुद्ध खेळत असताना सध्या दांडाखाडी. थँक्यू डीजे. पुढच्या बंगल्यामध्ये काय जबरदस्त व्ह्यू आहे. पिवळा झेंडा, येल्लो झेंडा घेऊन नाचतायत आणि काय जबरदस्त व्ह्यू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण ब्रेक थ्रू आलाय पहिल्या षटकामध्ये. जिकडे आतापर्यंत धावपल जर आपण बघितलं ना तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तब्बल 3 धावा धावपलकावरती आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ. काय जबरदस्त व्ह्यू पहा. पब्लिक बघा. अर्नाळा गावामध्ये, अर्नाळा किल्ला या गावामध्ये होलीपाडा मध्ये जो सामना सुरू आहे, सामन्याचा व्ह्यू पब्लिक आपल्याला पाहायला मिळते. टॅरेसवर, खिडक्यांवर, घरावर, घराच्या बाहेर. काय जबरदस्त. आणि चारही बाजूने आपल्याला पब्लिकची पाहायला मिळते. स्विच हिटचा प्रयत्न यावेळेला पडला. अपील होतीये पण स्पर्श चेंडू आणि बॅटचा नव्हता इथे. येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या आपण जर बघितली तर ती फक्त 3 या आकड्यावरती आहे. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये आपण लो स्कोर बघितला. पाहूयात या मॅच मध्ये किती धावा बनतायत. लास्ट बॉल टू गो. मेरिट वरती खेळलाय पण गॅप मध्ये बॉल. स्वीपर कव्हर मध्ये पहिल्यांदा वेगाने दर्शनने कंप्लीट केले. सेकंडचा कॉल. धावा मिळतात 2. ओव्हर थ्रो. बॅकिंगला फिल्डर आहे. स्ट्राईक असेल ती फलंदाज. 5 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपलकावर. आणि काय व्ह्यू आहे पहा. प्रेक्षकांची अफाट गर्दी. भले संघ सेमीफायनलमध्ये हरलाय परंतु क्रिकेटवरचं प्रेम या प्रेक्षकांनी दाखवून दिले. कारण एक उल्लेख कर असं वाटतो अर्नाळा किल्ल्यामध्ये स्पर्धा भरणं तितकंच सोपं नाहीये परंतु ते सुद्धा करून दाखवलंय या संपूर्ण एसएस क्लब होलीपाडा नी. ओव्हर कंप्लीट आहे. धावा झालेल्या त्या 5 धावा 1 गडी बाद. कम ऑन. आणि करण अजून एक उल्लेख करायचा वाटतं पहा. समुद्राच्या चारही समुद्राच्या मध्ये बरोबर एक गाव आहे आणि या गावामध्ये या पहिल्या पर्वामध्ये जी स्पर्धा आयोजित केली तिचं सोपं नाहीये. त्याला दम लागतो आणि दम संपूर्ण या होलीपाड्याच्या गावामधून या पब्लिकने या संपूर्ण गावाने जे साथ निभावलंय ते तिचे वाखाणेजोग आहे. बघता बघता पहिल्या पर्वामध्ये काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं. सुनील आलाय.
हो वेगवान चेंडू जाडमध्ये ब्लॉक खाला टाकला होता. ड्राईव्ह केला गेला तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु एक धाव धावपळकावर. कारण किती धावांपर्यंत पोहोचायचं मजल असणार आहे इकडे. आतापर्यंत 6 धावा धावपळकावर. एका चेंडूचा खेळ झाला, एक गडी बाद झालाय आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचतील. आमचे कॅमेरामॅन सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. गेल्या 4 दिवसांमध्ये याच आमच्या कॅमेरामॅनच्या कामगिरीने तुम्हाला घर बसल्या डीबीएन लाईव्ह द्वारे ही स्पर्धा पाहायला मिळाली. खोला टाकला, यॉर्क लेंथ होता, डॉट येईल, विकेट मिळेल, रन आउटची फलंदाज बाद. क्या बात आहे. पहा या स्पर्धेसाठी स्वप्नपूर्ती मोठे मालक अमृत मेहर यांनी सुद्धा 10,000 रुपयांची मदत केली. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मॅच विषय काय चाललंय, थोडासा दबाव आलाय आणि या दबावामधून एक मात्र गोष्ट समोर आली. थोड्या अडचणी या ठिकाणी वाढल्या गेल्या अनाखडी सफाळी संघाच्या. या अडचणी इतक्या वाढल्यात ना की धावफलक फक्त 6 धावांवर आहे, जिकडे आतापर्यंत 1.2 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 4 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका त्या मॅचला ऑन करेल. 6 धावा, 6 ला 2. हे स्लाइड बंद करायचे, कारण अखेरकार 4 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत पोहोचायचं मजल असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होते सुनील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. लॉंग ऑफ कडून क्षेत्र खेळतोय तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धावा. पहा शेवटचा आणि अंतिम सामना सुरू आहे, जिकडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले. पहिल्या षटकामध्ये सुद्धा अनिकेत ते काम केलं होतं आणि बघता बघता सुनील सुद्धा त्याच पद्धतीने त्याच टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवलं. धावपळ जर आपण बघितलं तर तब्बल 8 धावा धावपळ करले, जिकडे 3 चेंडूचा खेळ झालाय. जर 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये मजा येईल. 20च्या जवळपास पोहोचावं लागेल दांडाखाडीला देखील. उमेल मानची जी बॅटिंग ऑर्डर आहे, अमितने फार चांगला परफॉर्मन्स केलाय, त्याच्याकडून अपेक्षा असेल सेकंड इनिंग मध्ये. पण सध्या जो बॅटिंग करतोय दीपेन स्ट्रायकिंग एंडला. पंच केला, मिस टायमिंग मिडॉनला. फिल्डर नाही, वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. पहिली धाव पूर्ण झाली आहे, सेकंड ही पूर्ण होईल. 2च्या साह्याने धावसंख्या पोहोचली दुहेरी अंकामध्ये. धावा धावफलकावरती 10 बॉल शिल्लक आहेत अजूनही. ते 2. 10 for 2 प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा धावफलकावरती 10. विकेट पडलेले असताना 2. 2 मोठे फटके जर येत आहेत, 2 चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत. टार्गेट किती सेट होईल. फुल टॉस, तोही मारताना आणि 9 सेकंडला थ्रो येतोय, म्हणजे इथे आता विकेट पडेल. फलंदाज बाद. डॉट बॉलला 200. DJ Vivek. थँक्यू. डॉट बॉलला गणेश मात्रे यांच्याकडून 200 रुपयांचा पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाजाला शेवटचा चेंडू असेल आणि आता नवीन फलंदाज समीर सागमन. अवधूत स्ट्रायकिंग एंडला. सूर्यप्रकाश, सूर्यदेवता आता अस्ताला गेलेल्या आहेत. त्या उजेडामध्ये आपल्याला हा सामना आता पूर्ण करायचा आहे, त्यामुळे फास्ट खेळा. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू. स्विच हिटचा प्रयत्न, मागे यष्टीरक्षकाने चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं. चेंडूला थर्ड मॅन कव्हर करतोय. डबलचा कॉल असेल, रनआउटची शक्यता असेल. इथे डाव पहिला संपला आणि जिथे धावा फलकावरती लावलेल्या धावा त्या 11 धावा. 12 चेंडूंमध्ये बनवायचा 12 धावा. एक डीजे वाला ब्रेक और ब्रेक के बाद फिर से एक बार आते होई पाड़ा चषक 2024 में. जळणारे पळणार अजून चळवायचं. जळणारे जळू द्या, पळणारे पळू द्या, अजून चळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं.
थँक्यू. खरोखरच पण स्वप्नांना प्रत्यक्ष उतरवलंय होलीपाडा एस एस क्लबने. काय जबरदस्त आयोजन. गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली, जिकडे शेवटच्या आणि अंतिम स्पर्धेमध्ये येऊन ही स्पर्धा थांबले. ज्या प्रकारचं आयोजन आहे ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. जरूर जरूर कौस्तुभ, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की स्वप्न मोफतच असतात, पण त्यांचा पाठलाग करत असताना तुम्हाला किंमत मोजावी लागते. ती किंमत गेल्या काही दिवसांमध्ये मोजली आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम मेंबर्सने. हीच ती वास्तू अर्नाला आयलँड वरती हा अर्नाला किल्ला तुम्हाला पाहायला मिळतो आमचा ड्रोन व्ह्यू द्वारे. अर्नाला किल्ला तुम्हाला पाहायला मिळतो आमचा ड्रोन व्ह्यू. हे 8 बुरुज तुम्ही बघत आहात किल्ल्याचे, आणि हा संपूर्ण किल्ला. तर एका बाजूला तुम्हाला बाजूच्या स्क्रीनवरती हे संपूर्ण व्यासपीठ पाहायला मिळत आहे. गर्दी आहे मान्यवर, त्या समोर असलेले आकर्षक करंडक आणि त्या समोर असलेली वीणा. सायकल शॉपने आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली मालिकावीरची सायकल. खूप सुंदर टेलिकास्ट. 12 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका, जोडले आपल्या सोबत होळीपाडा चषक 2024. बघायला एका कॅच साठी 1000. स्वप्नपूर्ती पर्यटक बोर्डचे मालक अमृतचे मेहर साहेब यांच्याकडून एक कॅचला 1000. हाताला बॉल लागला तरी 200. प्रत्येक बॉल लावत जा रे. 12 धावांची गरज. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. गणेश आणि अमित आला आणि बॉलिंग मार्क वरती अवधूत. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अमित कडे स्ट्राईक. 12 धावांचं लक्ष. पहिल्या पर्वाचा विजेता कोण असेल होळीपाडा चषकाचा, त्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष. काही मिनिटांची फक्त आता विश्रांती असेल आणि त्यानंतर आपल्या समोर असेल रिझल्ट या मॅचचा. विश ऑल द बेस्ट. एकदा जोरदार टाळ्या. अंतिम मॅच. ओहो, वेगवान चेंडू आणि आय थिंक प्लेड ऑन. फलंदाज बाद. पहिला धक्का शून्यावरती बाद. अमित थँक्यू डीजे. संपूर्ण प्रेक्षकांचं मनापासून आभार, कारण कोणती स्पर्धा म्हटली की प्रेक्षक स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. आणि करण बघा क्या बात आहे. आयोजक कमिटीकडून सांगण्यात आलं की पुढच्या वर्षी ड्रोन कॅमेरा सोडलाय आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमाद्वारे संपूर्ण पब्लिक या ठिकाणी एन्जॉय करते. हे सर्व आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर्स आहेत. फार मेहनत केली कौस्तुभ गेल्या काही वर्षांमध्ये, आणि आता त्यांच्या चेहऱ्यावरती असलेली स्माइल, हा आनंद ते साजरा करतात, कारण यशस्वीरित्या पहिलं पर्व पार पडतंय होळीपाडा चषकाचं. 12चं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट पडली आहे. कारण लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅचला पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. काय लो स्कोरिंग मॅच, हाय होल्ड होईल का, हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. आयोजक कमिटीकडून सांगण्यात आले की दुसऱ्या पर्वामध्ये प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये असणार आहे. हो, वेगवान चेंडू पायावर आदळलाय. अपील, परंतु नाही आहे. पंच बोलतात लेग स्टंपच्या बाहेर. सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा याच प्रकारची सुरुवात होती. धावफलक 11वर थांबवलं होतं. इकडे सुद्धा तीच सिच्युएशन आहे. या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवण्यासाठी प्रेक्षकांचा जल्लोष होणं खूप गरजेचं असणार आहे यावेळेला. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच इंटरेस्टिंग असतात. जर आपण बघितलं तर अमितची विकेट पडलेली आहे, जो अटॅकिंग बॅट्समन आहे, पण आता जो स्ट्रायकिंग एंडला तो मॅच विनर आहे या संघाचा गणेश. सॉफ्ट हँडने कट केलाय. पॉइंटला फिल्डर आहे, सिंगल पूर्ण करतोय. या मॅचचं प्रेशर एक वेगळं असतो. जो प्रेशर हँडल करतो जरूर तो मॅच जिंकणार आहे. पाहूयात 12 धावा बनतील की डिफेंड होतील. धावा संख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 1 गडी बाद 2 धावा. हा ना, आतापर्यंत अवधूतने चांगले गोलंदाजी हाताळले संपूर्ण स्पर्धेमध्ये. याचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनचा रोल आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये अदा केलाय. इकडे या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे हँडल करेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. वेगवान चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. फेकी, हो फेकी करायच्या नादामध्ये बॅकअप जर असताना तर फेकी नक्कीच झाली असती, परंतु फेकी नाही झाली गेली.
त्यामुळे 1 धाव धावपलकावर 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 3 धावा धावपलकावर, 12चा पाठलाग, 1 गडी बाद अशा सिच्युएशन मध्ये आलेला वसई उमेलमानचा संघ आहे. मजा येईल या मॅच मध्ये, मजा येईल. गणेश ट्रॅकिंग एंडला पुन्हा इंटरेस्टिंग बॅटल अवधूतचा विरुद्ध गणेश. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, अपील हलकीशी, पण इथे चेंडू मागे गेलाय. डॉट बॉल. काय गोलंदाजी केली पहिल्या 5 बॉल मध्ये, फक्त 3च धावा. एक इम्पॉर्टंट विकेट जी फलंदाज अमितचे देखील मिळवून दिलेले त्याने. 7 बॉलचा खेळ शिल्लक, टार्गेट आहे 12चा म्हणजे बनवायचा अजूनही 9 धावा. आम्ही म्हटलं होतं कॅप्टन चारवले एक दा केलाय या अवधूतने, तिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा हो कट करायचा प्रयत्न, इकडे थोडीशी चुकी झाले आणि चुकी होता होता चेंडू तडमध्ये दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. 3 धावा. क्या बात आहे. थोडीशी भव्यकडून चुकी झाली होती आणि त्या चुकीचं रूपांतर 3 धाव्यांमध्ये. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. उर्वरित 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या 6 धावा. फास्ट खेळा थोडं प्लीज दोन्ही संघांना, ही विनंती असेल. एक गाणं आणि त्या गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण होऊयात पुढच्या षटकाकडे. 6 बॉल 6. तू समझा नहीं, तू समझा नहीं. थँक्यू डीजे. खरं तर 6 चेंडू 6चा सामना आहे, पण आता आपण आभार व्यक्त करायला हवेत आमचे दोन्ही अंपायर्स प्रकाश भगत सर, ईश्वरजी वैद्य सर, आपलं मनापासून आभार आपल्या योगदानाबद्दल. समालोचक आमचे कौस्तुभजी मेहर, आपलंही आभार. नवनाथ दादा, आपलंही आम्ही आभार व्यक्त करू. आमचे ऑफिशियल स्कोरर विनोद दादा मात्रे आणि ऑनलाईन अपडेटर आमचे सागर भाऊ पवार यांचे आभार. DBN लाईव्ह यांचं आभार. संपूर्ण टीम, कॅमेरामॅन, ऑनलाईन अपडेटर, क्रू मेंबर्सचं मनापासून आभार. मॅनेजमेंट कमिटी मेंबर्सचं मनापासून आभार. 6 बॉल 6. बॅकफुटला कट केला, थर्डमॅनला फिल्डर, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, सिंगल पूर्ण होतीये. 5 चेंडू 5. यस 5-5च्या इक्वेशनला आणून सोडलं. थँक्यू मयूर, आपले सुद्धा आभार. आणि करण तुझी सुद्धा आभार, कारण अखेरकार डोंबिवलीचा प्रवास आता संपणार आहे. गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बुधवारी या गावामध्ये दाखल झाला होता. करण म्हणतात ग्रेट समालोचक म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि बुधवारपासूनच्या प्रवासाला आज शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण इकडे आलात, त्यामुळे आपले सुद्धा खूप आभार. हो वेगवान चेंडू, वेगवान ब्लॉक हॉलचा मारा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, आलाय डॉट बॉल. 4 चेंडू मध्ये आता 5 बनवायच्यात. येस, इमोशनली अटॅचमेंट आहे आता या स्पर्धेविषयी. या गावकऱ्यांनी दिलेलं प्रेम कधीही न विसरण्यासारखे. कौस्तुभ, बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करतो आपण, पण या गावामध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये जे प्रेम मिळालं ते भूतोनं भविष्यती होतं आणि नेहमीच ते माझ्या स्मरणात राहील. ओयात आता मॅचच्या दिशेने 4 चेंडू 5ची गरज आहे मॅच मध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो वेगवान चेंडू ऑन साइडला हलक्यात ड्राईव्ह केला, धावतीची संधी नाहीये. हाय व्होल्टेज मॅच मी पहिल्या षटकापासूनच, पहिल्या चेंडूपासून बनलो होतो आणि आतापर्यंत तेच घडलंय. इक्वेशन आणून सोडलं, येणाऱ्या 3 मध्ये 4. हृदयाची धडकने वाढतायत, परंतु एखादा डॉट बॉल अजून दबाव बनवेल, एखादा मोठा हिट या मॅचला फिनिश करेल. काय घडेल, काय बिघडेल, होलीपाडा चषक 2024चा मानकरी कोण ठरेल, येणारे कालवेळ सांगणार आहे. गणेश साई स्ट्रायकिंग एंडला. बॉल तयार. ओहो, क्लीन बोल्ड. मॅच मध्ये ट्विस्ट. या विकेटने सामना पलटू शकतो मेलमानच्या बाजूने. गेम ऑन. ताडाखडीने पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक. स्विच हिटचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डायरेक्टली चेंडू स्टँडवर. विकेट आलाय, ब्रेक थ्रू आलाय आणि कहाणीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय. दांडा खाडीने दांडा उखटलाय. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे.
स्लॉग हिटर धीरज मैदानाच्या आतमध्ये आलाय, पण या मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. इंटरेस्टिंग मॅच. 12 धावा 12 चेंडू मध्ये अगदी सहजरित्या बनले असते. आपण या मॅच मध्ये पहा काय घडतंय. प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर व्हा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये येऊ नका जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा चेंडू पडत नाही. 2 चेंडू 4 धावा. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. रेस मध्ये बॉल आणि चेंडू सीमारेषा पार. सामना जिंकलाय उमेलमान वसईने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वाजले हॅलो, आवाज द्या ना, आवाज द्या ना. डीजे वाजवायचा आणि सगळ्यांनी नाचायचं. 1 मिनिट. डीजे बजाव बजाव जोर से. सगळ्यांनी नाचायचंय. 1 मिनिट. हो ताडपा लगा ना. ताडपा लगाओ. ताडपा लगा. ताडपा लगा. हेलो नाचो. अरे नाचो सब लोग. अरे दुसरं ना मस्तपैकी 4-5 जण दुसरी घ्या. कसं आपल्या होली पाडायची धमाल. नाचो. अरे नाचो नाचो. हॅलो नाचो नाचो. आवाज. अरे जिंकला कोण. सब होली पाडायला जिंकलं. कोणी जिंकू दे कोणी हरू दे पण आमच्या होली पाड्याची धमाल हीच असते. बजाव डीजे बजाव. हे गणपत काय रे बजावलं.
दोन्ही संघातील खेळाडूंनी जे यायचे विजयीचा उपयोग दोन्ही संघातील खेळाडूंनी कृपया जे यायचे